सरपंच साहेब, त्याचप्रमाणे आपल्या गावाची ग्रामपंचायतीची कमिटी, आमच्या अध्यापक शिक्षण मंडळाचे आधारस्तंभ श्री अरुण महाजन, आमच्या 3 शाळांचे मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर बंधू भगिनी आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय प्रतिष्ठित ग्रामस्थ, बराच वेळपासून आपण बोलत आहात. सुरुवातीला या पनाखेडला मी पाऊल टाकलं आणि एक वेगळीच अशी ऊर्जा मला या ठिकाणी मिळाली. ती म्हणजे अतिशय पॉझिटिव्ह, सर्वांचे चेहरे अतिशय आनंदित होते आणि ते पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं की खरोखर आपण जे आज या ठिकाणी आलेलो आहोत ते अगदी योग्य आहे. कारण जेव्हा केव्हा आम्ही व्हिजिटला जातो, भेटतो, या ठिकाणी शाळा काढायची अनेक प्रश्न उपस्थित केले जातात, अनेक समस्या सांगितल्या जातात, परंतु त्या समस्येतून मार्ग कसा काढायचा याचं कोणीही काही बोलत नाही. आणि मग असं केलं तर तसं होईल, तसं केलं तर असं होईल, अशा समस्यांचा पाढा आमच्या पुढे वाचला जातो आणि त्याच ठिकाणी आमचं जे अवसान असतं ते गळून जातं. किंवा जर हेच असं सांगतायत, स्थानिक लोक आपल्याशी असं बोलतायत, तर मग आपण कितीही पुढाकार घेऊन कितीही उमेदीने पाऊल पुढे टाकायचं ठरवलं तर ते आपलं पाऊल पुढे जाऊ शकणार नाही. कारण हे सगळं टीमवर्क आहे आणि हे टीमवर्क करत असताना एकट्या कोणाचं हे काम नाही आहे. आपण सर्वजण जर जसं पाटोळे सर म्हणाले की हातात हात घालून आपण सर्वांनी उमेदीने आम्हाला साथ द्यायचे, सहकार्य करायचे आणि मग आपण ही शाळा या ठिकाणी हे करणार आहोत. ही शाळा जी आहे ती आपण नव्याने ओपन करत नाही. आपल्याला जी आमची धुळ्याला असलेली शाळा आहे गुरुकुल विद्यालय, त्या शाळेचं स्थलांतर आपल्या शाळेत करायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही मगाशी आपल्याशी बोलता बोलता म्हणालो की फक्त 5वीची विद्यार्थी संख्या अपेक्षित नाही आम्हाला, तर आम्हाला इयत्ता 5 ते 10 या 5-6 वर्गांची संख्या जी आहे ती आम्हाला या ठिकाणी मिळाली तरच आम्हाला शाळा इथे आणता येईल. कारण एक वर्ग आणून पुढच्या वर्गांना जर आम्हाला कुठला प्रॉब्लेम आला तर मग ती जे आपण पाहिलेलं जे स्वप्न आहे ते स्वप्नच राहू शकतं. तर स्वप्नपूर्ती जर करायची असेल तर या सर्वाचा ओघ, त्याचा विचार, त्याचप्रमाणे आपलं दातृत्व, या सगळ्याचा विचार करून आपली मिळणारी साथ ही फार बहुमूल्य आहे, मोलाची आहे. भाईसाहेब महाजन हे म्हणायचे की हा जगन्नाथाचा रथ आहे आणि तो जगन्नाथाचा रथ ओढत असताना अनेकांचं बळ त्या ठिकाणी लागणार आहे, अनेकांचे हात त्या ठिकाणी लागणार आहेत. आपण सर्वजण आम्हाला साथ देणार आहात असं आश्वासन आपण दिलेलं आहे. आणि मला तर असं वाटतं की या मामांनी तर सांगितलं की तुम्ही अर्ध्या रात्री हाक मारा मॅडम, आम्ही आपल्यासाठी केव्हाही हजर आहोत. सरपंच बरोबर आहेत, आमचे विद्यार्थीच आहे, आम्हाला अभिमान आहे की आपले विद्यार्थी असे पुढे गेलेले आहेत. ज्या ठिकाणी कोणी नाही, ज्यांचं कोणी नाही त्यांचं भाई महाजन असं एक समीकरण झालेलं आहे. आणि म्हणून अतिशय आदिवासी आणि दुर्गम ग्रामीण भागामध्ये आमच्या शाळा आहेत. आम्ही कुणीही राजकीय पुढारी नाही, पुढारपण आम्हाला येत नाही. जे काय करायचे ते शिक्षण आणि सामाजिक कार्य करायचं, अशा प्रकारच्या धोरणाने आम्ही प्रेरित होऊन या पुढे आलेलो आहोत. आता माझा अल्पसा जर परिचय आपल्याला द्यायचा असेल तर मी म्हणेन की मी एक साधी गृहिणी होती. जेव्हा माझं लग्न झालं त्यावेळेस 1978ला माझं लग्न झालं, त्यावेळेस मी शिकलेली किती होते, फक्त कॉलेजचे 2 वर्ष. भाई महाजनांनी मला स्वतःला शिकवलं आणि शिकवण्याचं कारण की जर मुलगी शिकली तर घराचा उद्धार होतो, सर्व शिक्षित होतात, मुलं बाळं शिकतात आणि म्हणून मला शिक्षण दिलं, नोकरी केली. आणि नोकरी करत असताना भाईसाहेबांचं फक्त त्यांनी माझे सासरे म्हणून काम केलेलं नाही, तर माझे वडील, माझे सासरे, माझे संस्थाचालक, माझे गुरु अशा अनेक प्रकारच्या भूमिका त्यांनी पार पाडलेल्या आहेत. म्हणजे मी शिकत असताना, कॉलेजला जात असताना भाईंनी मला स्वतः 2-2, 3-3 तास जवळ बसून टीचिंग केलेलं आहे. आणि म्हणून
आज जे काही मी 22-23 वर्षापासून ही जी संस्था सांभाळत आहे, ती सांभाळत असताना त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यांच्या मुलाची असलेली साथ, माझ्या सहकार्यांची असलेली साथ आणि या सर्वांच्या साथीने आज ही संस्था भाईसाहेब 2001ला गेल्यानंतर 23 वर्षापासून मी हे सर्व सांभाळत आहे. हे सांभाळत असताना अनेक समस्या आल्या, अडचणी आल्या, परंतु प्रत्येक वेळेस मी माझ्या कर्मचाऱ्यांना साथ घातली आणि त्यांनी मला दिले, प्रतिसाद दिला आणि म्हणून हा जगन्नाथाचा रथ, भाईंचा हा रथ आम्ही आज नेटाने आणि जोमाने ओढत आहोत. आपल्या सर्वांची जर साथ मिळाली, या ठिकाणची गावठाण जमीनचं मी मगाशी विचार मांडला की जर ती मिळाली तर तेही चांगलं होईल. कारण जमिनी जेव्हा आपण वैयक्तिक दान करणार आहात, तुमचं दातृत्व तर फार मोठं आहे, ते अमान्य करून चालणारच नाही, परंतु हे करत असताना आपल्याला जर शासकीय स्तरावर काही अडचणी आल्या तर त्या अडचणी सोडवण्याकरता आम्हाला जर गावठाण जमीन मिळाली तर ती जास्त सोयीस्कर होईल असं मला वाटतं. ती जमीन मिळाल्यानंतर त्या जमिनीवर आपल्याला शाळा बांधायची आहे, त्यासाठीही आपल्या सर्वांचं सहकार्य लागणार आहे आणि ते सहकार्य जर मिळालं तर निश्चितच अरुण महाजन, नंतर आपले अमरदीप महाजन, महाले, त्या सर्वांनी जे आपल्याला आश्वासन दिलं किंवा सरांनी आश्वासन दिलं त्यानुसार आपली मोठी बिल्डिंग झाल्याशिवाय राहणार नाही. आपण सर्वजण प्रेमाने, सहकार्याने, आपुलकीने एकसंग राहून जर विचार केला आणि त्या पद्धतीने आम्हाला पाठबळ दिलं, आज तर तुम्ही खूप